Hello student. So our chapter is some basic concept of chemistry. In previous lecture we study what is meant by matter, then pure substance, mixture, element, compound, metal, non-metal, metalloid, homogeneous and heterogeneous. Simple ओव्हरऑल इंट्रोड्यूस करून घेतलं होतं आपण. प्युअर सबस्टन्स कशाला म्हणतात, मिक्सचर कशाला म्हणतात, एलिमेंट कशाला म्हणतात, कंपाऊंड कशाला म्हणतात, त्यानंतर मेटल अँड होमोजिनस आणि हेट्रोजिनस सिस्टीम. सो आपल्याला फर्स्ट त्याच्या प्रॉपर डेफिनेशन बघायचं आहे. सो आपण बघितलं होतं मॅटर कशाला म्हणतात, मॅटर दॅट वी कॅन सी अँड वी कॅन टच, इट्स ऑल्सो नोन ॲज मॅटर इट हॅज अ सम स्पेस अँड विच हॅज अ सम मास. मॅटरला काय असतो, काहीतरी स्पेस ऑक्युपाय केलेला असतो मॅटरने आणि त्याला काहीतरी काय असतं, मास असतं. सो ते काय झालं, मॅटर झालं. प्युअर सबस्टन्स कशाला म्हटलं होतं आपण, का त्यातलं जे काही केमिकल कंपोजिशन आहे ते काय असतं, सेम असतं किंवा एकच असतं, म्हणून त्याला प्युअर कंपोजिशन म्हटलं. मिक्सचर म्हणजे त्यात वेगवेगळ्या प्रकारचे काय असतात, मिक्सचर असतात. सो एलिमेंट कशाला म्हणायचं, H2O. आपण इथं H2Oचं एक्झाम्पल कन्सिडर केलं, 2 मोल्स ऑफ हायड्रोजन अँड 1 मोल्स ऑफ ऑक्सिजन. देन कंपाऊंड, देन बघितलं मेटल कशाला म्हणतात, जे की तुमच्या पिरियडिक टेबलमध्ये आहे. होमोजिनस कशाला म्हणतात, एका फेजमध्ये असतात त्याला होमोजिनस, आणि दुसऱ्या फेजमध्ये 2 फेज किंवा 2 लेयर फॉर्म होतं त्याला काय म्हणतो आपण, हेट्रोजिनस. सो इन दिस लेक्चर वी स्टडी द 1 by 1 डेफिनेशन ऑफ दिस डेफिनेशन बघणार आहे. सो फर्स्ट प्युअर सबस्टन्सची प्रॉपर डेफिनेशन काय आहे आणि प्युअर सबस्टन्सचं एक्झाम्पल काय आहे, त्यानंतर मिक्सचर कशाला म्हणतात, मिक्सचरचे एक्झाम्पल काय हे आपण बघणार आहे. सो फर्स्ट प्युअर सबस्टन्स. हिअर प्युअर सबस्टन्स कशाला म्हणायचं, दे हॅव द डेफिनाइट केमिकल कंपोजिशन. असे सबस्टन्स का ज्यामध्ये केमिकल कंपोजिशन कसं असतं, डेफिनाइट असतं. त्याचं एक्झाम्पल घेतलं आहे एजीलाच आपण सिल्वर म्हणतो. देन H2O इट हॅज अ वॉटर मॉलिक्यूल. सो सिम्पल प्युअर सबस्टन्स काय म्हणायचं, डेफिनाइट केमिकल कंपोजिशन. आता वॉटर घेतला, वॉटरचं H2O इज डेफिनाइट आहे, फिक्स आहे. ते चेंज होतं आहे का, नाही होत, म्हणून तो कसा आहे, वॉटर इज द प्युअर सबस्टन्स और प्युअर कंपाऊंड. एजीला आपण एजिस म्हणतो, एजिस सिम्बॉल कन्सिडर केलेला आहे. ते सिल्वर, ते काय त्याचा फिक्स आहे. सो मग प्युअर सबस्टन्सची डेफिनेशन काय झाली, दोज सबस्टन्स विच हॅव द डेफिनाइट केमिकल कंपोजिशन. असे सबस्टन्स का ज्यामध्ये डेफिनाइट आणि फिक्स केलेलं केमिकल कंपोजिशन असतं त्या सबस्टन्सला काय म्हणतात, प्युअर सबस्टन्स. एक्झाम्पल एजी म्हणजे सिल्वर अँड H2O मीन्स व्हॉट, वॉटर. सो नेक्स्ट डेफिनेशन स्टडी करायची आपल्याला मिक्सचर कशाला म्हणतात, दे हॅव नो डेफिनाइट केमिकल कंपोजिशन. त्यातलं जे काही केमिकल कंपोजिशन आहे ते काय असतं, फिक्स नसतं, म्हणून त्याला काय म्हणतात, मिक्सचर. सो ह्यार एक्झाम्पल वी टेक टी म्हणजे चहा, त्यात आपण काय ॲड करतो, H2O पावडर अँड मिल्क. सो आपण फिक्स ॲड करतो का, कंटिन्युअसली का एवढंच H2O घ्यायचं, एवढंच मिल्क घ्यायची किंवा एवढीच पावडर घ्यायची, त्याचं कंपोजिशन फिक्स असतं का, नसतं. अगेन आपण एक एक्झाम्पल घेतलं, पेंट्स कन्सिडर केले. पेंट्स आपण ऑइल पेंट, त्यात काय असतं, ऑइल असतं, काही पिगमेंट असतात, काही ॲडिटिव्ह असतात. सो त्याचं पण केमिकल कंपोजिशन फिक्स नसतं का एवढ्या क्वांटिटीमध्ये हे घ्यायला पाहिजे. त्या टाईप्स ऑफ मिक्सचरला काय म्हणतात, त्याच पूर्ण होल्याला काय म्हणतात, मिक्सचर. सो फर्स्ट प्युअर सबस्टन्स कशाला म्हणतात, दोज सबस्टन्स विच हॅव द डेफिनाइट केमिकल कंपोजिशन. दॅट टाईप ऑफ सबस्टन्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्युअर सबस्टन्स. And the example of pure substance is the Ag, silver आणि water molecules means H2O. There are chemical composition are fixed. H2Oचा जो काही केमिकल फॉर्म्युला तो फिक्स आहे. कसा, 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन, त्यातला केमिकल फॉर्म्युला फिक्स असल्यामुळं ज्या सबस्टन्सचा केमिकल कंपोजिशन किंवा केमिकल फॉर्म्युला फिक्स असेल त्या सबस्टन्सला काय म्हणतात, प्युअर सबस्टन्स. सो नेक्स्ट आहे मिक्सचर. दे हॅव अ नो डेफिनाइट केमिकल कंपोजिशन. असे काही सबस्टन्स आहे की ज्यामध्ये मिक्सचर डेफिनाइट केमिकल कंपोजिशन नसतं. फॉर एक्झाम्पल पेंट्स अँड टी. पेंट्समध्ये असतात ऑइल, पिगमेंट अँड ॲडिटिव्स, अँड टीमध्ये वॉटर घेतो आपण, पावडर अँड मिल्क, का ज्याचं केमिकल कंपोजिशन काय नसतं, फिक्स नसतं. सो आपण 2 डेफिनेशन बघितल्या. फर्स्ट इज द प्युअर सबस्टन्स अँड सेकंड वन इज द मिक्सचर. देन थर्ड वी स्टडी करायचं आहे एलिमेंट अँड कंपाऊंड. आपल्याला फर्स्ट एलिमेंट, देन एलिमेंटचं क्लासिफिकेशन कसं केलं आहे, मेटल, नॉन मेटल अँड मेटॅलॉइड.
सो फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मीन बाय एलिमेंट ते बघायचं आहे. नेक्स्ट त्याचं कॉम्पोजिशन कसं आहे, मेटल, नॉन मेटल अँड मेटलॉइड. सो त्याच्या प्रॉपर डेफिनेशन. सो एलिमेंट कशाला म्हणायचं, elements are pure substance which cannot be broken down into simple substance by ordinary chemical change. एलिमेंट काय, एलिमेंट्स आर प्युअर सबस्टन्स आहे. काय येतो, प्युअर सबस्टन्स आहे. प्युअर सबस्टन्स विच कॅनॉट बी ब्रोकन डाऊन इंटू द सिम्पल सबस्टन्स बाय ऑर्डिनरी केमिकल चेंज. एलिमेंट हा एक सबस्टन्स आहे, तो काय करत नाही, ब्रेकचं स्वतःचं ब्रेकडाऊन करत नाही एक वेगवेगळ्या सिम्पल सबस्टन्समध्ये. त्या सबस्टन्सला काय म्हणता, एलिमेंट. एलिमेंट हा एक सबस्टन्सच असतो पण तो त्याचं ब्रेकडाऊन करत नाही. म्हणजे सपोज एलिमेंट आपण कन्सिडर केला हायड्रोजन, तो त्याचं ब्रेकडाऊन करतो का, नाही करत, म्हणून त्याला काय म्हणता, एलिमेंट. एलिमेंट विच आर प्युअर सबस्टन्स, दॅट सबस्टन्स विच कॅनॉट बी ब्रेक डाऊन इंटू सिम्पल सबस्टन्स. त्याचं ब्रेकडाऊन करून तो त्याचं कन्व्हर्जन सिम्पल सबस्टन्समध्ये करत नाही बाय ऑर्डिनरी केमिकल चेंज. कोणताही ऑर्डिनरी केमिकल चेंज केला तर तो त्या मॉलिक्युलचं ब्रेकडाऊन करत नाही, म्हणून त्या कंपाऊंडला काय म्हणता, एलिमेंट. सो सिम्पल डेफिनेशन ऑफ एलिमेंट, एलिमेंट्स आर प्युअर सबस्टन्स विच कॅनॉट बी ब्रेक डाऊन इंटू द सिम्पल सबस्टन्स बाय ऑर्डिनरी केमिकल चेंज. इज इट डेफिनेशन ऑफ एलिमेंट. सो एलिमेंट आर फर्दर क्लासिफाईड इंटू 3 टाईप, मेटल, नॉन मेटल अँड मेटलॉइड. सो एलिमेंटचं क्लासिफिकेशन किती, 3 टाईपमध्ये केलं आहे, मेटल, नॉन मेटल अँड मेटलॉइड. सो फर्स्ट आपल्याला मेटल कशाला म्हणतात, नॉन मेटल कशाला म्हणतात आणि मेटलॉइड कशाला म्हणतात. सो फर्स्ट क्लासिफिकेशन इज द मेटल. वी नो मेटल सगळ्यांना माहिती आहे, जे मेटल पिरियडिक टेबलमध्ये आहे, जे की तुम्ही 10पर्यंत स्टडी केले. सिल्वर, गोल्ड, then sodium, magnesium, there are all are the metal. but metal कसे असतात, metal have a luster. luster म्हणजे त्यांना चकाकी असते. luster means what, it have a luster. मेटलला काय असते, चकाकी असते. it conduct the heat and electricity. जेवढे काही मेटल्स घेणार आहे ते सगळे काय करतात, हीट आणि इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. म्हणजे जसं तुम्ही कॉपर, गोल्ड, सिल्वर हे सगळे काय करता, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करता. सो इट कंडक्ट द हीट अँड इलेक्ट्रिसिटी. इट कॅन बी ब्रेकडाऊन, कॅन बी ड्रॉन बाय वायर. सो इट कॅन बी ड्रॉन बाय वायर. सो आपण इलेक्ट्रिसिटीच्या वायर बघितल्या त्या कसल्या असतात, कॉपर. कॉपर काय झाला, एक मेटल. म्हणजे ज्या काही वायर्स असतील त्या वायर बनवल्या जातात कशाच्या, मेटलच्या. मग त्या काय, इट कॅन बी ड्रॉन बाय वायर. देन नेक्स्ट, इट हॅमर इनटू द थिन शीट. आपण ते हॅमर करून त्याचा एक पातळ किंवा जाडसर पत्रा तयार करू शकतो. कशाचा, मेटलचा. सो एक्झाम्पल ऑफ मेटल इज गोल्ड अँड सिल्वर. सो मेटल विचारला, द प्रॉपर्टीज ऑफ मेटल विचारले जातील. सो मेटल इट हॅव अ लस्टर. लस्टर म्हणजे काय, त्याला काहीतरी एक काय असते, चकाकी असते. मेटल इट हॅज अ कंडक्ट द हीट अँड इलेक्ट्रिसिटी. मेटल काय करतात, हीट आणि इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. नेक्स्ट काय, इट ब्रेक. त्याचं जर आपण वायर बनवायची ठरवली मेटलची तर ती पण आपल्याला काय करता येते, बनवता येते. त्यानंतर आपल्याला त्याच्यावर हॅमरिंग करून आपण त्याचं एक थिन शीट तयार करू शकतो. म्हणजे पत्र आपण काय करू शकतो, तयार करू शकतो. गोल्ड आणि त्याचं एक्झाम्पल काय, गोल्ड, सिल्वर, देन कॉपर, मॅग्नेशियम, जेवढे काही मेटल्स असतील ते काय असतील, एक्झाम्पल ऑफ मेटल. सो सिम्पल प्रॉपर्टीज ऑफ मेटल, दे हॅव अ लस्टर्स. त्याला काय असते, चकाकी असते. तो हीट अँड इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो. त्यानंतर त्याचे आपण ड्रॉन बाय वायरच्या फॉर्ममध्ये तो ड्रॉ करू शकतो. नेक्स्ट, इट हॅज अ, त्याच्यावर जर हॅमरिंग केलं तर त्याचं थिन आणि पातळ काय करू शकतो, आपण पत्रा तयार करू शकतो. इज इट प्रॉपर्टीज ऑफ मेटल. सो नेक्स्ट बघायचं आपल्याला नॉन मेटल. एलिमेंट आर क्लासिफाईड इंटू 3 टाईप, मेटल, नॉन मेटल अँड मेटलॉइड. सो नेक्स्ट पॉईंट वी सी नॉन मेटल. जसं मेटलच्या सगळ्याच प्रॉपर्टी ह्या अपोजिट आहे नॉन मेटलला. सो काय, इट हॅज अ नो लस्टर. ओके, इट हॅव अ नो लस्टर. त्याला चकाकी नसते. ओके, इट इज द पुअर कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. हा काय, गुड कंडक्टर आहे. हीट इलेक्ट्रिसिटी काय करतो, कॅरी करतात मेटल. बट नॉन मेटल ते हीट आणि इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही किंवा काही करतात पण कसे करतात, कमी प्रमाणात करतात. सो
नेक्स्ट सेंटेन्स इज द इट इज द पुअर कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. हीटचा आणि इलेक्ट्रिसिटीचा काय तो पुअर कंडक्टर. इट कॅनॉट बी ड्रॉन बाय वायर. तो काय करतो, जर आपण मेटल इन द फॉर्म ऑफ वायरमध्ये वायर बनवली तर ती बनू शकते, बट इन केस ऑफ नॉन मेटल इट कॅनॉट बी फॉर्म बाय वायर. सो फर्स्ट इट कॅनॉट बी हॅमर इंटू शीट. आपण नॉन मेटलला जर हॅमरिंग केलं तर त्याचं शीट बनत नाही किंवा त्याचा एक स्पेसिफिक पत्रा बनत नाही. देन नेक्स्ट एक्झाम्पल आयोडीन, नायट्रोजन अँड कार्बन. इज इट नॉन मेटल. मग त्यात तुम्ही काय करू शकता, कार्बन, नायट्रोजन आणि आयोडीन. सो सिम्पल मेटलच्या अपोजिट काय नॉन मेटल आहे. जर मेटल जर लस्टर असतील तर नॉन मेटल काय नो लस्टर. जर मेटल हीट आणि इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत असतील तर देअर आर नो हीट आणि इलेक्ट्रिसिटी ते काय करत नाही, कंडक्ट करत नाही. जर मेटलचे आपण ड्रॉन बाय वायरच्या फॉर्ममध्ये ड्रॉ केले तर ते बनतं, बट इट कॅनॉट बी ड्रॉन बाय वायर. सो नेक्स्ट काय, आपण जर मेटलवर हॅमरिंग केली तर त्याचं थिन शीट फॉर्म होऊ शकतं, बट इन केस ऑफ नॉन मेटल जर आपण त्यावर हॅमरिंग केलं तर त्याचं थिन शीट फॉर्म होऊ शकत नाही. सो एक्झाम्पल ऑफ मेटल काय गोल्ड, सिल्वर आणि एक्झाम्पल ऑफ नॉन मेटल इज द कार्बन, आयोडीन. सो सिम्पल आहे. अपोजिट मेटलच्या ज्या काही प्रॉपर्टी त्याच्याच अपोजिट काय नॉन मेटल. अँड थर्ड वन पॉईंट इज द मेटलॉइड. नेक्स्ट स्टडी करायचं आपल्याला मेटलॉइड. मेटलॉइड कशाला म्हणतात, सम एलिमेंट इट हॅव द प्रॉपर्टी बिटवीन मेटल अँड नॉन मेटल. मेटलॉइड म्हणजे काय, काही प्रॉपर्टी त्या मेटलच्या पण दाखवता आणि काही प्रॉपर्टीज त्या नॉन मेटलच्या पण दाखवतात. त्या कंपाऊंडला काय म्हणतात मेटलॉइड. सो एक्झाम्पल ऑफ मेटलॉइड सिलिकॉन अँड जर्मेनियम. सिलिकॉन आणि जर्मेनियम काही मेटलच्या पण प्रॉपर्टी दाखवतात, काही नॉन मेटलच्या पण प्रॉपर्टी दाखवतात, म्हणून त्यांना काय म्हणतात मेटलॉइड. सो सिम्पल क्लासिफिकेशन बघितलं. एलिमेंट कशाला म्हणतात, नेक्स्ट मेटल कशाला म्हणतात, नॉन मेटल अँड मेटलॉइड. द प्रॉपर्टीज ऑफ मेटल, नॉन मेटल अँड मेटलॉइड विथ इट्स एक्झाम्पल. प्रत्येकाचे काय काय घेतलेले एक्झाम्पल घेतले. सो अगेन रिपीट करते. एलिमेंट विच हॅज अ, एलिमेंट कशाला म्हणतात, द एलिमेंट आर प्युअर सबस्टन्स विच कॅनॉट बी ब्रेक डाऊन इंटू simple substance by ordinary chemical change. That type of compound is also called as element. Elements are further classified into three types: metal, non-metal and metalloid. Metal कशाला म्हणतात, they are metal are cluster. It has a good conductors of heat and electricity. Then next it can be drawn by wire, and last one is the it can be hammering to form the plain sheet. The example of metal is the gold and silver. Non metal कशाला म्हणतात, non metal it has a no cluster, no luster. त्याला luster नसतं म्हणजे त्याला चकाकी नसते. It has a poor conductors of heat and electricity. There are no drawn by wire. Then last one, त्याच्यावर किती पण हॅमरिंग केलं तरी त्याचं आपण शीट तयार करू शकत नाही. आणि त्याचं एक्झाम्पल काय आयोडीन, नायट्रोजन अँड कार्बन. सो नॉन मेटलाइड कशाला म्हणायचं, तर जे काही इलेमेंट मेटलच्या पण प्रॉपर्टी दाखवतात आणि नॉन मेटलच्या पण प्रॉपर्टी दाखवतात त्या टाईप ऑफ कंपाऊंडला काय म्हणतात मेटलॉइड. सो इन दिस लेक्चर वी स्टडी what is mean by pure substance, what is mean by mixture, then next element, then classification of element, metal, non-metal and metalloid. This chart most important. बघितलं आपण pure substance, mixture कशाला म्हणतात. नेक्स्ट बघितलं एलिमेंट, एलिमेंटचं क्लासिफिकेशन मेटल, नॉन मेटल अँड मेटलॉइड. इन नेक्स्ट लेक्चर वी स्टडी व्हॉट इज मीन बाय कंपाऊंड अँड नेक्स्ट टाईप मिक्सचरचे क्लासिफिकेशन, होमोजेनियस मिक्सचर्स अँड